सध्या माझ्या आजारपणानंतरचे माहेरी आरामाचे दिवस चालू आहे, त्यामुळे मी छान मज्जा करत होते. आधीचं पण आमचं चांगलं लेग पीसवरती ताव मारून एन्जॉय करायचं चाललेलं. आणि ऑब्व्हियसली प्रत्येक घराच्या भावाचं काम असतं, आमच्यापैकी पण तेच चालू होतं. पिलूला झोपवलं आणि मी पण आलेल्या पाहुण्यांसोबत मस्त गप्पा टप्पा एन्जॉय केल्या. आणि आजीचं आणि पणजीचं आणि नातवाचं हे प्रेम बघा, क्वचितच कुठेतरी बघायला भेटतं बरं का आजकाल. आमच्या पिल्लूला एवढे पाय आलेत ना, कुठून कसं उतरायचं आणि लगेच तुरू चालत जायचं. अगदी पापणी लवेपर्यंत हे पोरगं इथून तिथे गेलेलं असतं. एवढं तर त्रास देते आजकाल हे. आणि मी हॉस्पिटलमध्ये होते तोपर्यंत माझे पप्पाच पिलूची आई झाली होती, त्याच्यामुळे इकडे तिकडे कुठे न जाता अगदी तो सरळ पप्पांकडे जातो. आणि पाहुणे आले होते त्याच्यामुळे ऑब्व्हियसली नॉनव्हेजचा बेत होता. आणि आईच्या हातचं नॉनव्हेज असलं की वा, काय ते सुख असतं नाही का. आता पिलू पण आमचं जरा असं भात वगैरे खायला लागले, त्याच्यामुळे मला पण थोडा आराम होता. म्हणजे मिक्सर वगैरेमध्ये बारीक करून चारण्यापेक्षा हे बरं आहे. सगळ्यांसोबत मस्त पंक्तीने अगदी जेवायला बसून छान एन्जॉय केलं जेवण पण. आणि आता आमचा उंदीर मामाला अगदी खाली 2 वरती 4 असे दात आलेले आहेत, त्याच्यामुळं नुसतं चावाचावी एवढंच चालू असतं. पिलूला पण परत एकदा जेवायला बनवलं मी. आणि त्यानंतर ही मम्मीची माझी आजी, मम्मीच्या मावशी वगैरे सगळे आलेले, त्यांच्या गप्पा ऐकत बसलेले मी. आणि नंतर संध्याकाळी ह्या पिल्लासोबत भॉ करून मस्ती केली. त्याला एवढं हसू येतं ना ह्या मास्कने भॉ केल्यावरती. रात्री ह्या दोघांसोबत एन्जॉय करून असं छान संपवला दिवस. बाय, भेटूया आपल्या नंतरच पुढच्या ब्लॉगमध्ये.